हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे, जी आजपासून सुमारे 1 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा मी माझ्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होतो. मी त्यावेळी माझ्या चाच्याच्या शेजारच्या घरात राहत होतो आणि माझा अभ्यास करायचो. माझ्या चाच्याची नोकरी प्रायव्हेट कंपनीमध्ये होती आणि चाचा घरी नेहमी उशिरा यायचे. माझी चाची एक सुंदर आणि समजूतदार गृहिणी आहे. मला चाचीच्या तोंडाकडे पाहून नेहमी असे वाटायचे की ती उदास आहे. मला वाटत होते की चाच्याच्या जवनाच्या संतुष्ट नाही. तिचे फिगर 36, 30, 38 असेल. त्यांच्या लग्नाला अजून फक्त 2 वर्ष झाली होती आणि त्यांना मूलबाळ नव्हते. आता मी थोडे तुम्हाला माझ्या चाचीविषयी सांगतो. मित्रांनो, ती दिसायला एकदम गोरीपान, सुंदर चेहरा आणि शरीर एकदम कसलेले आहे. तिचे बॉल तर काय सांगू, इतके जबरदस्त होते की विचारूच नका. तिचे बॉल एकदम चांगल्या आकारात शेपमध्ये होते. तिला नाईटीमध्ये पाहून माझा सोट्टा खूप ताटायचा आणि मी तिला आठवून खूप मूठ मारायचो आणि मी तिला ठोकण्याची स्वप्ने पाहून दिवस घालवत होतो. आता तुमचा वेळ न घालवता मी गोष्टीकडे येतो. त्यावेळी उन्हाळा चालू होता आणि मला तहान लागली होती. म्हणून मी पाणी घेण्यासाठी माझ्या चाचीकडे गेलो. मी दरवाजावर थांबून आवाज दिला. दरवाजा खूप वाजवला, पण खूप वेळ वाट पाहून सुद्धा कोणी दरवाजा जवळ आले नाही. मग मी दरवाजा थोडा आत ढकलला. मी पाहिले की तो आधीपासून उघडा होता आणि तो उघडला. मी आत गेलो. मला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला म्हणून मी त्या दिशेने गेलो आणि मी दरवाजाच्या भोकातून आत पाहू लागलो. काय मस्त सीन होता. मित्रांनो, बाथरूममध्ये चाची पूर्णच्या पूर्ण नागडी होऊन अंघोळ करत होती. तिचे मस्त मोठे मोठे आणि गोरे पान रसाळ बॉल हलत होते आणि मी खाली पाहिले तर तिच्या सेक्सी चिमणीवर एकही केस नव्हता आणि ती एकदम स्वच्छ होती. तिला पाहून माझा सोट्टा तिथेच उभा झाला. माझे मन तर होते की आत दरवाजा उघडून आत जातो आणि तिला बाथरूममध्येच जाऊन सोडतो. पण मी कसाबसा स्वतःवर कंट्रोल केला. मला सोट्टा पॅन्टीत सरळ बसवण्याचा नादात माझा हात जवळ असलेल्या बाटलीला लागला आणि ती बाटली पडली आणि त्याचा आवाज ऐकून चाची घाबरली आणि ती ओरडून विचारू लागली की कोण आहे रे तिकडे. मग मी तिथून थोडा दूर गेलो आणि म्हणालो की चाची, मी आहे मेडी. मग तिने संतुष्ट होऊन म्हणाली, बरं तू आहेस तर थोडा वेळ बस, मी थोड्या वेळात येते तुझ्याकडे. मग मी जाऊन बसलो आणि थोड्या वेळानंतर चाची साडी घालून बाहेर आली. तिने बहुतेक त्यावेळी ब्रा घातलेली नव्हती, त्यामुळे तिचे बॉल एकदम स्वच्छ आणि मोठे मोठे निप्पल पण स्वच्छ आरपार दिसत होते. ती चालत असताना तिचे रसाळ बॉल वर खाली इकडे तिकडे हलत होते. त्याकडे पाहून मला तिचे खूप आकर्षण होऊ लागले आणि मी किती वेळ पर्यंत तिचे सुंदर बॉलचे दर्शन करत राहिलो. मी तिच्या बॉलकडे एकटक पुतळा होऊन पाहू लागलो. काही वेळाने माझ्या चाचीने मला हाताने पकडून वरपासून खालीपर्यंत पूर्ण हलवले आणि मी शुद्धीवर आलो. ती हसत म्हणाली की काय असे कुठे हरवला आहेस? आज काय मला कच्ची खाणार आहेस का मला तू? मग मी पटकन माझी मान खाली घातली आणि तिच्या प्रश्नांचे उत्तर दिले. मी म्हणलो, चाची, मला पिण्यासाठी थोडे पाणी हवे होते म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो. ती माझे बोलणे ऐकून पटकन किचनमध्ये गेली आणि पाणी घेऊन माझ्याकडे आली. मी तिला विचारले, चाचा का दिसत नाहीत? कुठे गेले माझे चाचा? ती म्हणाली, ते आत्ता घरी नाहीत कारण ते 3 दिवसासाठी बाहेर गेलेले आहेत. मग काही वेळ विचार करून ती म्हणाली, तू एक काम कर ना, म्हणजे तू आज इथेच माझ्याजवळ झोप. मला एकटे भीती वाटते. उकडा पण खूप आहे आणि तू इथे AC मध्ये झोप माझ्याजवळ. तुलाही मस्त झोप लागेल थंड AC असल्यामुळे. मी तिचे बोलणे ऐकून 1 मिनिट विचार न करता पटकन हो म्हणालो. नंतर मी घरी जाऊन आता काय होणार ती मला करू देणार का का खूप विरोध करेल, मला रागवेल का का चाच्यांना सांगेल असा विचार करू लागलो. संध्याकाळ झाली आणि मी जेवण आटोपून तिच्याकडे झोपायला गेलो. मग आम्ही दोघे TV पाहू लागलो. त्यामध्ये ती हॉलिवूड फिल्म पाहत होती. ती मला एकदम चिकटून बसली होती. तेव्हा अचानक फिल्ममध्ये किसिंग सीन आला. मी पटकन तो चॅनल बदलून टाकला. चाची म्हणाली,
तू चॅनल का बदलला? मी म्हणालो, बस असंच. तिने अचानक झटक्याने माझ्या हातातून रिमोट घेतला आणि आधीचा चॅनेल लावला. आता त्यामध्ये जास्त सेक्सी सीन येत होते. ते पाहून माझ्या क्रॅम्पीमध्ये सोट्टा ताठला. मी आता अंडरविअर घातली नव्हती आणि चाचीने माझा ताठलेला नागोबा पाहिला. मग चाचीने मला विचारले, तू असे काही अधिक केलेले आहेस? मी लाजत म्हणालो, नाही. आणि ती हसू लागली आणि म्हणाली, कोणी तुला हे सर्व शिकवले तर? मी म्हणालो, असे कोण आहे जे मला हे सर्व शिकवेल? कारण माझी तर अजून कोणी गर्लफ्रेंड नाही. तर ती म्हणाली, तू काळजी नको करू, मी तुला सर्व शिकवेन. मी हे सर्व ऐकून शरमेने लाल झालो आणि तिने क्रॅम्पीवरून माझा सोट्टा पकडला आणि हसू लागली. मी समजलो होतो की तिला आता काय हवे आहे. मग ती अचानक माझ्यावर तुटून पडली आणि मला किस करू लागली आणि मी तिला साथ देऊ लागलो. मग चाची म्हणाली, उठ, आपण बेडरूममध्ये जाऊ. आणि तिथे गेल्यावर चाचीने माझे टी शर्ट आणि क्रॅम्पी काढून टाकली. मी तिच्यासमोर एकदम नागडा उभा होतो. ती माझा सोट्टा पाहून म्हणाली, वा मेडी, मजा आली. तुझा सोट्टा तर खूप मोठा आहे. मग तिने माझा सोट्टा तोंडात घेतला आणि काय सांगू मित्रांनो, स्वर्गात गेल्यासारखे वाटले. मग तिने कंडोम काढला आणि ते सोट्ट्यावर कसे लावतात ते मला शिकवले. मग तिने तिची साडी आणि ब्लाऊज काढून टाकले आणि ती मला सतत किस करू लागली आणि तिचे बॉल दाबू लागली. मी तिची पॅन्टी काढून टाकली. ती आता पूर्ण नागडी होती. मी तिच्या पूर्ण शरीरावर किस करत होतो आणि बॉल चोकत होतो आणि तिला मजा येत होती. ती एकदम गरम झाली होती. मग ती म्हणाली की मॅडी, प्लीज माझी चिमणी चाट ना. आणि मी तिला चाटू लागलो आणि ती एकदम सेक्सी आवाजे काढू लागली, यस ओ यस मॅडी. आम्ही दोघे 69मध्ये पोझिशनमध्ये झालो. काही वेळाने हिने पाणी माझ्या तोंडात सोडले आणि मी पिऊन गेलो. मग ती म्हणाली, मॅडी प्लीज लवकर टाक तुझा सोट्टा माझ्या चिमणीमध्ये. मग मी माझा सोट्टा चिमणीमध्ये टाकू लागलो आणि ती जोरात ओरडू लागली, मेले, अरे तुझा किती मोठा आहे. मग मी एक धक्का दिला आणि सोट्टा आत सरकला. तिच्या चिमणीतून रक्त येत होतं. मग मी हळूहळू धक्के मारू लागलो. तर ती म्हणाली, मॅडी थोडा आणि हळू कर. पण मी कुठे थांबणार होतो. मी तिला ठोके मारत तिला ठोकू लागलो होतो. त्या खोलीत एसी असू सुद्धा आम्ही घामेघूम झालो होतो आणि ती म्हणाली, आई मेले, उफ असे आवाज करत होती. काही वेळाने ती पण मला साथ देऊ लागली आणि मजा करू लागली. काही वेळाने ती उठली आणि माझ्यावर येऊन बसली आणि माझा सोट्टा चिमणीत घेऊन जोराने उड्या मारू लागली. मग ती म्हणाली, तुला एक नवीन सेक्स करण्याची स्टाईल शिकवते. मग ती थोडी वाकली आणि मला म्हणाली, आता तुझा सोट्टा मागून टाक. मी तसे केले आणि तिला धक्के मारू लागलो. 30 मिनिटाच्या ठोकाठोकीनंतर मी पाणी सोडणार होतो आणि चाची म्हणाली, तुझे वीर्य आताच सोड. आणि मी वीर्य चिमणीतच सोडले. आम्ही दोघे एकमेकावर असेच पडून राहिलो. ती माझा सोट्टा घासू लागली आणि माझा सोट्टा पुन्हा उभा झाला आणि तो पाहून चाची खूप खुश झाली आणि हिने मला मागून मारायला सांगितले आणि शेवटी दमून नागडे झोपलो. सकाळी उठलो तेव्हा चाचीने मला किस केली आणि मी म्हणाली, मी असाच न दमता सोट्टा शोधत होते आणि तुझे चाचा ठोकताना खूप दमून जातात. मला त्यांच्यासोबत सेक्स करताना कधी एवढी मजा आली नाही जेवढी आज आली. आता मी नेहमी तुझ्याकडून ठोकून घेईल. तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा मला ठोकायला ये. मी नेहमी तुझ्यासाठी तयार आहे. मग मी तिला धन्यवाद केले आणि तिथून निघून आलो. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तिच्याकडे पोचतो आणि जवाजवी चालू करतो. आम्ही खूप मजा करतो. मित्रांनो, कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जिद कर कर थक गया मैं,
के